अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। रुग्णाच्या नातेवाईकाने हातात सलाईन धरून रुग्णालयात नेल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। शिवाय नातेवाईकांना स्ट्रेचरवरून रुग्णाला न्यावं लागतंय। अतिशय धक्कादायक असा हा प्रकार समोर आला। नातेवाईकच रुग्णाला स्ट्रेचरवरून त्या ठिकाणी आतमध्ये घेऊन जात आहेत। संतापजनक असा हा प्रकार जिल्हा सामान्य रुग्णालयात अमरावतीमधून समोर आलेला आहे। या ठिकाणी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अमरावतीत रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याचा प्रकार त्या ठिकाणी आता समोर आलेला आहे। दृश्य आपण पाहतोय। नातेवाईकांनाच त्या ठिकाणी रुग्णाला स्ट्रेचरवरून घेऊन जावं लागतं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी छगन जाधव आपल्यासोबत जोडलेत। छगन, खरं तर खळबळजनक असा हा प्रकार आहे। अमरावतीमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होते, काय सांगशील सविस्तर? कारण नक्कीच हा जिल्हा सामान्य रुग्णालयात पहिल्यांदा घडलेला प्रकार नाही आहे। आधी सुद्धा रुग्णाला हातात सलाईन घेऊन रुग्णालयात पोहोचवण्याची वेळ या रुग्णालयात आलेली होती आणि पुन्हा एकदा असा प्रकार घडल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये चीड निर्माण झालेली आहे। खरं जर बघितलं तर जिल्हा रुग्णालयात सर्व सोयी सुविधा असताना देखील मात्र रुग्णांना अशा पद्धतीने रुग्णांना रुग्णालयात ऍडमिट व्हायसाठी जावं लागतं, ही मोठी दुर्दैवी बाब आहे। यासोबतच जिल्हा रुग्णालयात अधिकतर वेळा या बत्ती गुल झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत। ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा आहे, त्यानंतर औषधांचा तुटवडा आहे। अशा असंख्य समस्या असताना जिल्हा शल्य चिकित्सक या सगळ्या कारभारांकडे कधी लक्ष घालणार आणि जिल्हा रुग्णालयाचा गलथान कारभार कधी सुधारणार, असा आरोप जो आहे तो रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येतो आहे। आता जर नुकतंच बघितलं तर एका महिलेला स्ट्रेचरनं मिळाल्यामुळे चक्क तिला हातात सलाईन घेऊन तिला चालत रुग्णालयात जावं लागलं। या गंभीर प्रकरणाची दखल जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन घेणार का, हा देखील या निमित्तानं प्रश्न उपस्थित झालेला आहे। करण, नक्कीच छगन, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।